सिंगल ऑडिओ कंट्रोल ऑडिओ प्ले करण्याचा जो प्रोग्राम आहे ह्याचे आपण डिटेल्स पाहू। ह्याच्यामध्ये डॉक टाईप HTML हा HTML डॉक्युमेंट आहे। ब्राउझरला सांगतो की हे HTMLचा रन आहे। HTML हे संपूर्ण वेब पेजची सुरुवात आहे हे दाखवतं। त्याच्यानंतर हेड माहिती टायटल इत्यादी ठेवण्यासाठी काय केलं जातं, टायटल ठेवण्यासाठी हेडचा वापर केला जातो आणि टायटल ब्राउझरमध्ये दिसणारं नाव असतं। त्याच्यानंतर बॉडीमध्ये वेब पेजवर दिसणारा संपूर्ण भाग असतो। या बॉडीमध्ये वेबसाईटच्या पेजवरती जे तुम्हाला एक्झॅक्टली दिसत असतात ते सर्व इथं डिटेल असतात। तर अशा प्रकारे HTMLचा फॉर्मॅट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही H1 अलाइन घेतलेलं आहे, H1 अलाइन सेंटर घेतलेलं आहे। ह्याचा अर्थ असा होतो की हेडिंग सेंटरमध्ये दिसेल। हेडिंग काय, सिंगल ऑडिओ विथ कंट्रोल, हे जी हेडिंग आहे हे पेजच्या सेंटरमध्ये दिसेल आणि ऑडिओ प्ले करण्यासाठी वापरला जाणारा हा टॅग आहे, हा जो ऑडिओ टॅग आहे हा ऑडिओ प्ले करण्यासाठी वापरला जात असतो। त्याच्यानंतर ऑडिओ ॲट्रिब्यूट्स येतं। ह्याच्यामध्ये कंट्रोल, प्ले, पाउच, व्हॉल्यूमसाठी कंट्रोल्स नावाचं काय केलेलं आहे, बटन दिसण्यासाठी कंट्रोल्स नावाचा टॅग वापरलेला आहे। ॲटो प्ले, पेज उघडताच ऑडिओ आपोआप सुरू होण्यासाठी ॲटो प्ले नावाचं हे जे तुम्हाला टॅग दिसतोय किंवा कीवर्ड दिसतोय हा यूज केलेला आहे। लूप -1 जे आहे ऑडिओ सतत पुन्हा चालावा यासाठी -1 लूप हा वर्ड यूज केलेला आहे। आणि जो सोर्स आहे हा सोर्स ऑडिओ फाईलचा ॲड्रेस देतो आणि SRC मध्ये फाईल कुठे आहे हे दाखवलं जातं आणि टाईप = ऑडिओ MP3 म्हणजे फाईलचा प्रकार दाखवतो आहे हा। तर अशा प्रकारे ह्याच्यामधले जे सगळे डिटेल्स आहेत ह्याचा मीनिंग आहे। त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये आपण एकापेक्षा जास्त ऑडिओ फॉर्मॅट प्ले करू शकतो। एकापेक्षा जास्त म्हणजे MP3 झालं, OGG झालं, ऑडिओ MP4 झालं, नुसता ऑडिओच वाजला जाईल, व्हिडिओ दिसणार नाही, असे हे फॉर्मॅट आहेत। तर ह्या फॉर्मॅटमध्ये जे वरती सांगितलं हे सेम टू सेम आहे। ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला H2 जर ब्राउझरला ऑडिओ सपोर्ट करीत नसेल तर तो मजकूर दिसतोय। H2 मध्ये काय लिहिलेलं आहे आपण, लिस्ट ऑफ साऊंड फाईल्स फॉर्मॅट्स। H2 मध्ये द टेक्स्ट बिटवीन द ऑडिओ टॅग्स विल ओनली बी डिस्प्लेड इन ब्राउझर दॅट डू नॉट सपोर्ट द ब्राउझर। म्हणजे ह्याच्यामध्ये जर का ब्राउझरने ऑडिओला सपोर्ट नाही केला तर तुम्हाला हे वाक्य दिसेल की हा ब्राउझर प्ले केलेल्या ऑडिओला सपोर्ट करत नाही आहे। कळलं। मल्टिपल ऑडिओ विथ कंट्रोल्स काय होईल, H1 ह्या टॅगमधलं पेजच्या सेंटरमध्ये अलाइन सेंटरमध्ये हा शब्द दिसेल, हे वाक्य दिसेल। H3 लिस्ट ऑफ साऊंड फाईल फॉर्मॅट्समध्ये तुम्हाला हे OL मध्ये तुम्हाला लिस्ट लिहिण्यासाठी OL टॅगचा वापर करावा जातो आणि LI टॅगमध्ये एकाखाली एक लिस्ट येण्यासाठी हा टॅग वापरला जाणार आहे तुमचा। OL ऑडिओ फॉर्मॅटची यादीसाठी वापरला जातो। OL हा ऑडिओ एखादी यादी घ्यायची असेल तर तुम्हाला OL घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये लिस्ट घ्यायची असेल तर LI टॅग घ्यावा लागेल। त्याच्यानंतर ऑडिओ कंट्रोल्स ॲटो प्ले आपण पाहिलेलं आहे की ॲटो प्लेचा वापर कशासाठी केला जातो वरतीच। नंतर ऑडिओ 3 WAV हा WAV एक ऑडिओ फॉर्मॅट आहे। MP3 ऑडिओ फॉर्मॅट आहे। MP4 एक ऑडिओ फॉर्मॅट आहे जो इथं यूज केलेला आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे हा मल्टिपल आणि सिंगल ऑडिओ फॉर्मॅटचा प्रोग्राम आहे। तर हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। 12वी बोर्ड प्रॅक्टिकल तसंच अभ्यासासाठी, थेअरीसाठी आणि सर्व गोष्टींसाठी महत्त्वाचा कोड आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला ठराविक गोष्टीचं माहिती असणं आवश्यक आहे, जसं की हेड कशासाठी वापरलं जातं, टायटल कशासाठी वापरलं आहे, HTML का वापरलेलं आहे, बॉडी का वापरलेलं आहे, अलाइन का वापरलेलं आहे, कंट्रोल्स, नंतर हे ऑडिओ कंट्रोल्स ॲटो प्ले शब्द का वापरलेला आहे, सोर्स का वापरलेला आहे, SRC का वापरलेला आहे। तर याचं स्पष्टीकरण आपण वरती सगळं पाहिलेलं आहे।